बरोबर घरा बोलून काटे मोडताना पत्ते गेला ना. किती हारले देवशी 13,000ची घेतली बोलत. तू अजून पाया नव्हती भरली का मग. जवळ ये. हा पुरे 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 चल. हा चल चल. हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर JD म्हात्रे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर माझ्यात नाही तुमच्या सर्वांच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्या बाप्पांचं आगमन आहे, म्हणजे साखर चौथीचे बाप्पा. काही जणांची ते येतात फक्त ते, म्हणजे ते नवसाचे असतात म्हणून ठेवतात. काही जण ठेवतात, काही जण नाही ठेवत. तर आता आहे आपल्या काकाची ते आहे, त्यांची तयारी झालीच असेल. आता 12 वाजत आलेत, पूजेचा टाईम झाला आहे. पूजेचं म्हणजे आपला 12 वाजता आरतीचा टाईम असतो तो. तर आता तिथेच जातो. त्यासाठी आज लवकर उठलो आहे, नाही तर रोज 2 नाही तर 3 वाजतात, कारण रात्री झोपायला लेट होतो. तर आपला बाप्पा दिसतोच मागे. 21 दिवस आहे, नक्की सर्वांनी या. तर आता भेटूया काकाच्या इथेच मग. तर गाईज आता पोचलो आहे काकाच्या इथे. आता समजलं की 4 गणपती आहेत, म्हणजे एक चुलत काकाची इथे पण आहे शेरीदास नानाची इथे, एक सागरदाची इथे आहे 16 दिवसाचा, नाही एक गावातला हर्षलदा आहे त्यांची इथे आहे. तू काय वरती आहेस. तर आता डेकोरेशन दाखवतो मी पण आता आलोय डायरेक्ट. हे बघा असं आहे पूर्ण डेकोरेशन. पूजा केली हो केली. कवा टाइम झाला का तूनेच का भरजनी. हो मी केली. भरजी विरजी आल्यावर करा तसा ना. मूर्ती छान आहे, मस्त बालमूर्ती आहे. तर इथून लगेच शरदास नाना दाखवता, सागरदाची दाखवता ना, माणिगाबाची 4 आहेत ना. आपला डायरेक्ट 21 दिवसाला आपल्यावर बर. हो हा तो गाईज आता शरदास नानाचं डेकोरेशन दाखवतो. ती त्यांची लालबागची मूर्ती आहे, लालबागची मूर्ती असतात ना ना. हो हो लालबागची मूर्ती दाखवतो आता तुम्हाला. आलोय आता सागरदाची इथे ना. असं काही डेकोरेशन आहे, पूर्ण बालमूर्तीच आहे. ताईचं पण आहे. सागरदा बोलला वहिनीच झाली ना. वहिनी इथे आई आहे, इथे आई बसले, इकडे बाबू बसले. टीव्ही तरी कशी बघायची. एक डोला पण ठेवून बघायला लागल. कोणी केले डेकोरेशन हो. बरबा उत्तर शिवाल्यांचं डोकं ना. काही शरीदास नानाची इथे गेलतो, त्यांची आरती नाही झाली अजून, पूजन नाही झाला. मग डायरेक्ट सागरदाची इथे गेलो, तिथून डायरेक्ट हर्षलदाची इथे आलोय. डेकोरेशन बघितलं नाही, बसली इथं ढोलक्यावर होता. असं डेकोरेशन आहे पूर्ण. मूर्ती नाही आला कोण कोण उद्या ना. नेल कोण आतमध्ये आणताना किती 3 जण होतो ना, 4 जण होतो. तरी मूर्ती वजन होती, कारण पूर्ण मातीची आहे. 2.5 ते 3 फुटाची आहे, तरी वजन खूप होती. नानाची इथे आरती चालू होणार होती. नाना बोलला ये, मग डायरेक्ट इथेच आलो. दादा पण आलाय, आरती चालूच आहे आता. तर आपण डायरेक्ट आरतीलाच जाऊया आतमध्ये.
नाण्याची इथून निघालोय, शहरीदास नाण्याची इथे चाललोय. आता त्यांचं पूजन झाले, आरती वगैरे आता झाले. सोबत रोहनदा पण आहे. बाबू हाय कर, बाबू हाय कर, अय हाय कर. बरोबर घरा बोलून काटे मोडताना पत्ते गेला ना. किती हारले देवशी? 13,000ची घेतली बोलता. खरा खरा सांग किती घेतली? जिंकला तरी हारला किती? 25 21 बस झाला. 21 वन डे. तर गाईज मी तुम्हाला बोललेलं लालबागची मूर्ती हे बघा. गाईज नैवेद्य बघा पूर्ण रंगीबिरंगी बनवले. तू अजून पाया नव्हती भरली का? मग चल पार चाल, मी घेता जे. तर गाईज आता सगळी गाडी दर्शन घेऊन झालंय, आरती पण करून झाली. थोडा आराम करणार होतो पण नैवेद्य घेऊन जायचं आहे कल्याणला. मग तिथून आता मगाशी आठवण आली की शहरीदास नानाच्या आईने सांगितलं की बाप्पाच्या हातात केवढा नाही, केवढा भेटलाच नाही म्हणजे आपल्या इथे. तर आता कल्याणला चाललो आहे, तर बरं तिथून घेऊनच येईन. मग आता डायरेक्ट तिथल्या तिथे मग भाजी मार्केट म्हणजे फुल मार्केट पण आहे, भाजी मार्केट पण आहे. तिथे जाऊ, पहिला नैवेद्य देऊ केल्यात ते, मग ते देईन. मग तिथून डायरेक्ट भाजी मार्केटला जाईन. तसं माझ्यासोबत प्रथम पण आहे, पण त्याला मी पुढे पाठवले कारण मला गाडी घ्यायची होती 2 व्हीलर. मग ते आता घेतो आणि निघतो. त्याला मी पुढे पाठवले. तर चला त्याला घेऊन भेटूया मग आपण. आता पोचलो आहे फुल मार्केटला. केवढा बघतो पूर्ण लाईन फिरलो, केवढा काही दिसत नाही. आता दुसऱ्या लाईनीत बघतो, तर भेटला तर तसंच घेतो आणि लवकर लवकर निघतो. आणि शेवटचं दुकान होता तिथे केवढा भेटले मामाकडे. आता बघू किती बोलतो, घेऊन लगेच निघू. मग आताच पोचलो मार्केटवरून. खूप ट्रॅफिक आहे बेकार. केवढा आणायला गेलो, नैवेद्य दिले, केवढा घेतला, आलो. एकच घ्यायचा होता पण 3 घेतले. आपला बाप्पा आहे, आपल्या बाप्पाला ठेवू, एक प्रभाकर नानाच्या बाप्पाला ठेवू, एक शहरीदास नानाच्या बाप्पाला ठेवू. तर आता पहिला फ्रेश होतो ना, लगेच निघतो. एक वर्षाने पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षाने पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. गणरायाचं आगमन पुरती आज अजून केली वरती. दोन ताशाच्या पेट्यावरती कसं नंतय देव गणपती, कसं नंतय देव गणपती. तुझ्या पूजेला दसवंद मला वायलन तुला, वायलन तुला. एक वर्षाने पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. एक वर्षाने पाहुणा आईला, आईला गणपती माझ्या घराला. साची भेट. आता यान बोल बोल. डोंगराची रे डोंगराची वाट वाई वाट म्हणे डोंगराची, डोंगराची रे डोंगराची. तया जाणतेव माझे मनाची, मनाची रे मनाची. तया जाणतेव माझे मनाची, मनाची रे. छान रे छान, त्याचे सुखाचे एवढे कान. उंदीर मामाचे गळ्यात सुरुवात पण ना माहित. बाबू तू स्टार्ट कर. नको रे तुझी माया, मी माया. नको रे तुझी माया, ई माया. नको रे तुझी माया.
बशी तुला हिस्सा देव संकशी अग अग बशी बशी तुला हिस्सा देव संकशी तुझे लग्नाला व्याजी पैसे आणले कनशी कनशी तुझे लग्नाला व्याजी पैसे आणले कनशी कनशी अग अग बशी बशी तुला हिस्सा देव संकशी अग अग बशी बशी तुला हिस्सा देव संकशी हा बोल. अगं बहिणी का पहिला उतारा बहिणीचा नावच कोरलंय पुरा ग सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरलंय पुरा ग कर्याचा कोटा केलाय करा सातबारा उतारा ग कर्याचा कोटा केलाय करा सातबारा उतारा ग सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरलंय पुरा ग सातबारा उतारा बहिणीचा नावच कोरलंय पुरा गो अग बहिणी अग बहिणी अग बहिणी अग बहिणी तू ग ईशान वाटा घेशील जवळ ये. हा पुरे 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 चल. हा चल चल. ईशान वाटा घेशील काय तुझा भाऊ काय बाय त्याचा संसार सुखाचा नाही तुझा भाऊ काय बाय त्याचा संसार सुखाचा नाही त्याचा संसार सुखाचा नाही. त्याला कमी कशाची नाही त्याचा संसार सुखाचा नाही त्याला कमी कशाची नाही केस करशील वकिलां. केस करशील वकिलांची केस करशील हा बोल तू. बाई धुलीला मला मिरवतेस काय बाला धुलीला म्हणा मिरवतेस काय तुझा भाऊ निघाई आहे न त्याचा संसार सुखाचा नाही त्याचा भाऊ निघाई आहे न त्याचा संसार सुखाचा नाही जोऱ्यात. लावरी कला ठेवणी वाटणी पाय देवा वाटणी पाय माझे माऊली आली आगेनी आधी झाली निरोप आली आगेनी आधी झाली निरोप पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप हे विठ्ठले माझे माऊली हे विठ्ठले माझे माऊली पिवला पितांबर कैसा गगनी झलकला पिवला पितांबर कैसा गगनी झलकला गरुडावर बैसुनी गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला माझा कैवारी आला हे विठ्ठले माझे माऊली एकच ब्रेक केलाय त्याने आपण फुलच्या गुन्ह्यात संत भेटल जाऊ आम्ही गुन्ह्यात मला अटक करावं पुण्यात संत भेटल जाऊ आम्ही गुन्ह्यात जाऊ अटक करावं पुण्यात. तर मंडळी काल आपण ब्लॉग स्टार्ट केलेला ना आज डायरेक्ट कालपासून आत्ता ब्लॉग बनवायला घेतले कारण कालची काल रात्री म्हणजे आरती झाली नंतर बाबू गाणी बोलवता त्याच्यानंतर ब्लॉग बनवलाच नाही मी तर डायरेक्ट आज बनवतोय. आज बाप्पाचं विसर्जन पण होता 16 दिवस आहे बाप्पांचं विसर्जन परत साखर चौथीचे बाप्पाचं विसर्जन